तर नमस्कार मित्रांनो, सगळीकडे जाम पाऊस पडतोय. तर मी आणि माझ्या भाऊ लोकांनी ठरवलं का आज जरा गल फिशिंग करूया. मूड झाला गल फिशिंग करायचा. तर आम्ही चाललो जरा तल्यावरती गल फिशिंग करायला. तर बघू आपल्याला काय काय भेटते आज आपल्याला. तर ये देखा, आता आलो आम्ही तल्यावरती. आपले सगळे भाऊ लोक आहेत आणि गलीच्या साह्याने आम्ही मासे पकडणार आहेत आज. तर बघू आपलं नशीब काय बोलते आज. न बघा, पहिलेच गलीला कसला मोठा मासा लागलेला आहे ना. तुम्ही कंचा मासा तो ओळखा जरा. तर भीती वाटते का तंगूस बिंगूस तोडून जायचा ना. बोटावर जाम ताण दिले त्या माशाने, कारण मोठी साईजचा आहे ना. आता याला ना आपण जरा बाजूला घेऊ असं साईडला आणि कशाने तरी काढूया वरती, कारण त्याला असं डायरेक्ट उचलणं रिस्की आहे. तंगूस तुटू शकतो. तर बघा तुम्ही, कंचा मासा आहे तो, ओळखा तुम्ही पण जरा. तर बघा, जाम जोर लावते तो मासा, तरी पण त्याला आपण कसा तरी साईडला घेऊन आलेलो आहे आता एका कोपऱ्याला. तर आपला मयूर भाऊ खाली उतरलेला आहे त्या माशाला कॅरेटमध्ये घेण्यासाठी, कारण तो असा येतच नव्हता ना. बघा कसली मोठी साईज आहे. तर आपण वजन तर करणारच आहे नक्की असा. आणि ह्यो बघा अचिव्हमेंट, बघा अचिव्हमेंट, पहिलीच अचिव्हमेंट आपली. कच्चा काम ना. बघा तंगूस ना गलीच्या साह्याने ना. गर्दी जाम जमले बघायला माशाला. हे बघा, काम 25 झाला काही. पहिलेच गलीमध्ये नाही. ह्यो मंगूर प्रजातीचा मासा आहे. भरपूर वाढ आहे या माशाला ना. दुसऱ्या माशांना खाणारा शिकारी प्रजातीचा मासा आहे ह्यो. याला पण खातात माणसं. अजून एक मोठ्या साईजचा मासा आपल्याला लागलेला आहे गलीला, पण तो आपल्याला काही भेटणार नाही, कारण तो मासा फिल्टरच्या खाली जाऊन लपलेला आहे आणि पाणी भरल्याच्यामुळे आपल्याला काही फिल्टरच्या खालून तो काढता येणार नाही. हे बघा, याच्या खाली तो गेलेला आहे. मयूर भाऊ आपला गल उतले, ती गल काढायला चालला आहे बोट घेऊन. थोड्याच वेळानंतर आपले करण भाऊला लागली नार शिंगाली. तर नार शिंगाली पण आपण घेणार आहे. हे बघा, आहे बरीच चांगल्या साईजची आहे ना. आपल्याला कालं मासं पण भेटल्यात 2-3. असंच आपण टाईमपासमध्ये आलतो. तर बघा, झालं आपलं काम. हे बघा, वजन केल्यानंतर माशाचा वजन 7 किलो भरला. 7 किलो ना. साईज पण बघा कसली कडक आहे एकदम. नाही आहे आपली आजची अचिव्हमेंट.